गुढीपाडवा हा एक भारतीय सण वसंत ऋतूच्या पहिल्या दिवसाला महाराष्ट्रात साजरा केला जातो। या दिवशी महाराष्ट्रात लोक घराच्या प्रवेशद्वारी उंचावर गुढी उभारतात। या मंगलदिनी ऐरोली सेक्टर 2 श्री सिद्धी गणेश मंदिर ज्ञानदीप शाळेजवळ हिंदू नववर्ष स्वागत यात्रा गुढी उभी करून काढण्यात आली। श्री रॉयल सिद्धी गणेश मंदिर संस्कार भारती ऐरोली समिती ज्ञानदीप ग्राहक संघ नादगर्जा ढोल ताशा पथक यांच्या संयुक्त विद्यमानाने सालाबाद प्रमाणे ही शोभायात्रा काढण्यात आली। सर्वप्रथम या शोभायात्रेत महिला आणि पुरुषांनी पेटा बांधून सांस्कृतिक वेशभूषा धारण केली। या शोभायात्रेची सुरुवात ऐरोली सेक्टर 2 ज्ञानदीप पटांगणातून दिंडी काढून करण्यात आली। या प्रसंगी महिलांनी उत्कृष्ट लेझिम खेळ दर्शवला, तसेच नादगर्जा ढोल ताशा पथक यांचे जोरदार ढोल प्रदर्शन करण्यात आले। यावेळी दिंडीचे अनेक मान्यवरांनी खांद्यावर घेऊन दर्शन घेतले। ही शोभायात्रा ऐरोलीच्या अनेक सेक्टरांमधून फिरवण्यात आली व तसेच अनेक चौकात नादगर्जाचे ढोल ताशा व महिलांचे लेझिम खेळ प्रदर्शन करण्यात आले। या शोभायात्रेच्या प्रारंभी छोट्या मुलींनी व महिलांनी सांस्कृतिक वेशभूषा घालून बुलेट व स्कूटी चालवली। अनेक मान्यवरांनी शोभायात्रेला आपली उपस्थिती दर्शवली, ज्यामध्ये चेतन पाटील, विजय मिश्रा, राजू पाटील, नंदा काटे, सुषमा दंडे, आयोजक संस्थेचे अनेक पदाधिकारी व सदस्य सामील होते। यावेळी ऐरोली वार्ताला मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले। खूप छान वाटतंय। तुम्हा सर्वांना आणि सर्व प्रेक्षकांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। सगळ्यांना नवीन वर्ष सुखा समाधानाचं समृद्धीचं जावो हीच इच्छा। आणि छान वाटतंय, खूप छान वाटतंय। बुलेट तर खूप वर्षापासून चालवते। माझं म्हणजे स्वप्न होतं की अशा सोहळ्यामध्ये सहभागी होता यावं, सो आज स्वप्न। सर्वप्रथम मी संस्कार भारतीच्या वतीने आयोजित केलेली ही भव्य शोभायात्रा आहे। ह्यात सर्व नवी मुंबईचे नागरिक सहभागी झालेले आहे। गुढीपाडव्याच्या निमित्त मी सर्व नागरिकांना माझ्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो। या हिंदू नववर्षाचे येणाऱ्या सर्व हिंदू नवी वर्षाच्या वतीने सर्व नागरिकांना ही संस्कृती जपण्याचं एक साधन आहे। आणि आपण बघितलंच आहे की तरुणांनी किती ह्याच्यात सहभाग घेतलेला आहे। ढोल पथक असो किंवा लेझिम पथक असू दे, खूप प्रतिसाद आहे युवांचा। जरी आधुनिक युग असलं तरी पण संस्कृती जपण्याचं काम त्या आजच्या पिढीने केलेलं आहे। खरंच आनंद वाटतो आणि त्यांना सुद्धा पुढील वाटचाल शेवटी साठी खूप खूप शुभेच्छा देतो। आणि आपलं सर्वांचं पुन्हा एकदा गुढीपाडव्यानिमित्त खूप खूप शुभेच्छा। गुढीपाडवा की सबको हार्दिक शुभेच्छा। और सेक्टर 2 में हर साल की जैसा इस साल भी भव्य दंडी निकाली गई है। इससे पूरे समाज में एक संदेश दिया जाता है कि समाज एकजुट होकर काम करे और सबका मंगल। आप क्या संकल्प करते हैं? मैं संकल्प इतना करता हूँ कि समाज में अच्छे विचार हो, लोग स्वस्थ रहे और प्रगति करें। आज आधी तर नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। आणि हे नववर्षाचं मराठी दिन म्हणून आम्ही गेले कित्येक वर्ष दिंडी, लेझिम असेल, ढोल पथक असेल, सगळे आपले गुढी घेऊन आम्ही पूर्ण रथयात्रा काढतो सेक्टर 2मध्ये, सेक्टर 2-3मध्ये। तर ते दरवर्षीप्रमाणे आमचं हे नववर्ष असाच साजरा करतो। याआधी सगळ्यांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। सर्वप्रथम तसं मी सर्वांना गुढीपाडव्याच्या हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा देईन। संस्कार भारती ही अखिल भारतीय संस्था आहे। त्याचबरोबर ऐरोलीमध्ये नादगर्जा ढोल पथक, सिद्धिविनायक गणेश मंदिर आणि ग्राहक पंचायत आम्ही सर्वांनी मिळून असं ठरवलं की आपल्या इथे पण संस्कृतीचं जतन व्हावं आणि सर्वांनी कुठेतरी एकत्र यावं आणि सांस्कृतिक बरोबर काहीतरी आपण सायंटिफिक किंवा आपल्याला समाजाला जे जे काही गोष्टी आवश्यक आहे त्या सर्वांना एकत्र करून अशी शोभायात्रा काढावी।
जेणेकरून समाजाला त्याचा चांगला फायदा होईल। आज तुम्ही पाहिलं असेल तर आपल्या सांस्कृतिक वारसा म्हणजे आपल्या सर्व माता भगिनी आपल्या पारंपरिक वेशात आहेत, तसेच आपले बंधू पण पारंपरिक वेशात आहेत। त्याचबरोबर माधवबाग जे आपल्या शरीराची निगा कशी राखावी, इतरनाथ हिंदू फाउंडेशन की जे मंदिर के नाम 2 घंटे म्हणजे मंदिरापासून एक ऊर्जा घेऊन आपण चांगलं काम कसं करू शकतो, नाथ गरजा ढोल पथक यांनी आपली जी ऊर्जा जी आहे समाजामध्ये कलेच्या माध्यमाद्वारे, संस्कार भारतीचे सर्व लेझिम पथक आहे, त्या सर्वांनी आपापल्या प्रयत्नाने या शोभायात्रेला चांगली शोभा आणली आहे। मी ऐरोलीकरांना असं विनंती करेन की आपल्या ह्या शोभायात्रेमध्ये विविध सामाजिक उपक्रम आपण राबवत असतो, आपण सर्वांनी एकत्र यावं, या सामाजिक उपक्रमांना मदत करावी आणि आपण ऐरोलीला पुढे न्यावं। आपल्या इथे आपण या शोभायात्रेचं एक मोठं सामाजिक काम म्हणजे 1 वाटी तांदूळ आणि 1 वाटी डाळ हे आपल्या वनवासी बांधवांसाठी जमा करत असतो। गेले 5 वर्ष आपण डोंबिवली स्टेट पूर्वांचलच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांना किमान 6 महिने पुरेल एवढं अन्न आपण या शोभायात्रेच्या मार्फत आपण जमा करत असतो। मी ऐरोलीकरांना अशी विनंती करेन की किमान आपण त्यांना वर्षभर अन्न देऊ शकू ऐरोलीतून, त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं, सर्वांनी एकत्र यावं।